ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या वेळी जे मी गुढीपाडव्यानिमित्त काही उपाय सांगितले होते ते खूप लोकांनी केले, खूप लोकांचे फोन आले, खूप लोकांनी शुभेच्छाही दिल्या, खूप लोकांनी आशीर्वादही घेतले, खूप लोकांनी दक्षिणाही केली आणि त्या सगळ्यांचा मी आभारी आहे। आणि त्या सगळ्यांना चांगलं आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य मिळो, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि त्यांच्या काशी स्वामींचे त्यांच्यावरती पूर्ण कृपादृष्टी राहू आणि त्यांना हे वर्ष सुखाचे समाधानाचे जाऊ, त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो। आपण देत असलेले प्रतिसाद, लाईक करत आहात, शेअर करत आहात, इतर लोकांपर्यंत पोहोचत आहे व्हिडिओ, व्ह्यूअर्सही वाढत आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल आणि कुठल्या तरी ग्रुपवर लिंक येऊन आपल्याला हे पाहावं लागत असेल तर आपण लवकरात लवकर आपले हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि एक लाईक करा, जेणेकरून मलाही चांगलं वाटेल की माझे व्हिडिओ छान होत आहेत। आपले कमेंट नक्कीच करा, नेगेटिव्ह नसावेत, नेगेटिव्ह असेल तर मी त्याच्यावरती उत्तर देणार नाहीत किंवा त्याच्यावरती काही बोलणारही नाहीये। जे मला कळेल, समजेल अशा भाषेत आपण आपला प्रश्न विचारा, त्याच्यावर नक्कीच मी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे साप्ताहिक राशी भविष्य 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2024 चे असणार आहे। मेष राशी, या सप्ताहात आपल्याला पुन्हा एकदा मेहनत वाढवावी लागणार आहे। पुन्हा एकदा मी का म्हणतोय तर आधी जे आपण काम केले होते आणि त्याच्यात आपल्याला मनासारखं यश मिळालं नव्हतं नसेल आणि आपल्याला त्याच्यात यश मिळावं असं वाटत असेल, मिळालं नव्हतं पण यश मिळावं असं वाटत असेल आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीसाठी सातत्य करत असाल तर आपल्याला पुन्हा एकदा मेहनत वाढवावी लागणार आहे त्या कामासाठी। काहीतरी चांगले नवीन शिकण्याची संधी आपल्याला या सप्ताहामध्ये उपलब्ध होईल। बोलण्याआधी 10 वेळा विचार करा आणि जो व्यक्ती बोलतोय त्याच्याशी बोलण्याआधी सुद्धा त्याचं सुद्धा आपण नीट ऐका, त्याचं अर्धवट ऐकून मग आपलं काहीतरी सांगायला जायचं असं उपयोग होत नाही। तर पूर्ण तो काय समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय सांगायचं, तो काय बोलतो, त्याचा उद्देश काय नीट समजून घ्या। आतापासून इथेपर्यंत नीट ऐका, नंतर आपली प्रतिक्रिया द्या किंवा नंतर त्याने विचारल्या प्रश्नाचे उत्तर द्या। आपण मध्येच तो बोलता बोलता जर टोकलं तर आपल्याला तो काय सांगतोय हेही कळणार नाही, आपल्याला काय सांगायचं ते त्याला कळणार। त्यामुळे एक विचार करून आपण तो करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। त्याचप्रमाणे आपण केलेल्या कौशल्याबद्दल, आपल्या कला कौशल्याबद्दल आपल्याला आपण इतरांची मन जिंकाल, परंतु या सप्ताहात इतरांच्या कामात विनाकारण किंवा न मागता केलेली मदत, हस्तक्षेप, इतरांच्या कामात केलेली लुडबुड हे आपल्याला खूप महागात पडणार आहे। म्हणजे महागात पडणार म्हणजे काय होणार, म्हणजे न मागता आपण सल्ला द्यायला जाल, तो काहीतरी करेल आणि त्याचं सगळं ब्लेम आपल्यावरती करेल किंवा इतर काही गोष्टी कोणाच्या मध्यस्थी करायला जाईल, ते सगळं त्यांच्या गोष्टी आहेत ते आपल्या अंगलट येतील आणि त्याच्यातून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो, मानसिक त्रास होऊ शकतो। तर आपण यासाठी सावध राहून सतर्क राहायला पाहिजे आणि तसे राहूनच कामं करायला पाहिजे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 20 आणि 21, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा। या सप्ताहात सुद्धा उपाययोजना तीच आहे की जर मी आपल्याला मागच्या वेळी साप्ताहिक राशी भविष्यामध्ये जे काय सांगितलेलं आहे, आपल्या राशीनुसार जे दान धर्म करायला सांगितलेलं आहे ते जर आपण केलेलं नसेल तर रामनवमीपर्यंत नक्की आपण करा, या 17 तारखेपर्यंत कराच। 21 तारखेपर्यंत आपल्यासाठी हाच उपाय, वेगळा काय उपाय सध्या आपल्याला करायची गरज नाही आहे। परंतु जर आपण तो उपाय केला नसेल तर पुन्हा तो उपाय करा, जर केलेला असेल तर गणपतीचे दर्शन घ्या, नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील आणि आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतील। वृषभ राशी, कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल, शुभ कार्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल। कार्य करत असताना सर्वांचे मन राखून कसे काम करता येतील याकडे लक्ष द्या। पण आपण चांगलं करायला जाल, विचार चांगले असेल, उद्देश सुद्धा चांगला असेल, परंतु एखाद्या लहान चुकीमुळे कोणाचे तरी मन दुखेल आणि त्यामुळे मोठी हानी, मोठा ब्लेम आपल्यावरती होऊ शकतो। तर अशा चुका घडणार नाहीत। कोणाचं हे काही काम करताना आपलं इतरांचं मन दुखणार नाही, दुखावलं जाणार नाही, याची सुद्धा आपल्याला खूप काळजी घेणं खूप गरजेचं आहे। त्यावेळेस ते आपल्याने समजा आपल्याकडे एखादी चूक जर घडलीच तर वेळेस ती मान्य करून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा, उगीच त्याच्यावरती वरचढ होण्याचा प्रयत्न करू नका, मान्य करून सुधारणा करा। विवाह प्रस्ताव जर आपले कुठे मांडले असेल ते विवाह प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे। विवाह ज्यांची जुळलेली नाही त्यांची विवाह जुळतील किंवा विवाहामध्ये काही अडीअडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सुद्धा या सप्ताहात दूर होतील। जुन्या आजारामुळे पुन्हा एकदा आपल्याला त्रास होऊ शकतो। एखादा जुना आजार असेल तर त्याच्यावरती पथ्य पाणी चालू असेल किंवा औषधोपचार चालू असतील तर ते वेळेवर घ्या, अन्यथा असा जुना आजार पुन्हा वाढू शकतो।
या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 16 आणि 21. शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणारा पांढरा. उपाययोजना सेम जे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्त जी करायला सांगितली होती तीच करा. केलेली नसेल तर पुन्हा तीच करा. अन्यथा ज्या देवताचं दर्शन घ्यायला सांगितलं त्या देवतांचं दर्शन घ्या. हेच आपल्यासाठी उपाययोजना असेल. मिथुन राशी, या सप्ताहात कुटुंबातील जबाबदारी आपल्याला अचानक स्वीकारावी लागणार आहे. अचानक जबाबदारी आपण स्वीकारता सगळ्या जबाबदारीच करतायत गोष्ट करूयात, पण एखाद्या नवीन कामाचा बोजा आपल्यावरती येऊ शकतो किंवा नवीन जबाबदारी सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये स्वीकारावी लागू शकते. सहजरित्या चांगल्या प्रकारे आपण ती स्वीकाराल आणि ती पूर्ण कराल, त्याच्यात आपल्याला यश सुद्धा मिळेल, यात काही संशय नाही. परंतु काही चुकींच्या सवयीमुळे आपल्याला या सप्ताहात मोठी मानहानी होऊ शकते. तर एखादी चुकीची सवय असेल, आपल्याला माहिती आहे मनापासून आपल्याला चुकताय, तर त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. व जोडीदाराबरोबर वादविवाद घालू नका, वादविवाद वाढू नका किंवा असे वादविवाद जर वाढले तर विकोपाला सुद्धा जाऊ शकतात. तर याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ज्या चुका असतील त्या चुका मान्य करून त्या पदरात घ्या. या सप्ताहात अतिशहाणपणा करणे, कदाचित ओव्हर कॉन्फिडन्सने काही काम करायला जाल तर त्या कदाचित आपल्याला नुकसानदायी या सप्ताहामध्ये ठरू शकते. तर एखाद्याबद्दल काम करायचं असेल तर आत्मविश्वास असणं गरजेचे, पण अति आत्मविश्वास सुद्धा नुकसानदायी ठरू शकतो. जर आपल्या मनामध्ये थोडी सुद्धा शंका असेल त्याबद्दल तर शहानिशा करूनच ती कामे करा, अन्यथा त्याच्यात नुकसान होऊ शकतं. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 16 आणि 20. शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग असणार आहे लाल. याचा उपयोग करून घ्या. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जी उपाययोजना सांगितली होती ती जर आतापर्यंत केली नसेल तर ती ह्या रामनवमीपर्यंत नक्की करा. पुन्हा पाहिजे तर तो व्हिडिओ आपण पहा, मी काय सांगितलेलं आहे. परत परत रिपीट करणं योग्य वाटत नाही, पण आपण ते पहा आणि त्यानुसार करा. कर्क राशी, या सप्ताहात वाढलेली जबाबदारी किंवा येणारे संकट आपण आपल्या आत्मविश्वासाने चांगल्या रीतीने दूर करू शकाल किंवा त्यावर मात सुद्धा करू शकाल. परंतु काही वैचारिक मतभेदामुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद होऊ शकतो. या सप्ताहात काही गोष्टी आपल्या चुकत असतील तर त्यावेळीच सुधारण्याचा प्रयत्न करा. त्याचे आपण आपले आत्मपरीक्षण करा. आपण कुठे चुकत आहोत, कुठल्या गोष्टीत आपण चुकलो आहोत, आपण काय करायला हवं होतं, काय केलं आहे आणि काय केल्याने काय फळ मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची जर आपण जबाबदारी केली, आत्मपरीक्षण करून जर सुधारणा केली तर नक्कीच आपली त्यात सुधारणा आपण करू शकतात आणि आपल्याला यश सुद्धा मिळू शकते. आणि सध्या हेच आपल्यासाठी हिताचे ठरणार आहे. प्रत्येक वेळी समोर व्यक्तीचा ग्राह्य धरणे किंवा चुकीचं ठरवणे हे चुकीचं असू शकतं. प्रत्येक वेळी समोरील व्यक्ती चुकत नाही, आपल्याकडनंही काही चुका होतात. तर काय चुकतायत ह्यात सुधारण्याचा प्रयत्न आपल्याला सप्ताहात करायचा आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 21 आणि 22. शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम याचा आपण लाभ करून घेऊ शकता. या सप्ताहात उपाययोजना सेम गुढीपाडव्याच्या दिवशी जे करायला सांगितलं तेच जर आपण केलेलं नसेल तर रामनवमीपर्यंत नक्की करा. या सप्ताह आपल्यासाठी चांगला असेल. ज्याप्रमाणे त्या देवदर्शन सांगितले ते सुद्धा आपण करायला हरकत नाही. सिंह राशी, या सप्ताहात ज्या काही गोष्टींची जबाबदारी किंवा निर्णय घ्यायचे ठरले आहे किंवा ठरवत असाल तर आपण त्या संबंधित दोन्ही बाजूने विचार करणं खूप गरजेचं आहे. का तर त्याला पर्यायी गोष्ट सुद्धा आपल्याला निवडून ठेवायची आहे. समजा आपण एखादी गोष्ट करणार आहात, ती करता करता जर अपुरी राहील किंवा ती करताच आली नाही किंवा त्याची निगेटिव्ह बाजू सुद्धा आपण लक्षात ठेवून लक्षात घेऊन त्यानुसार आपण उपाययोजना केली, म्हणजे पर्यायी व्यवस्था, हातचा एक म्हणतो की नाही तसा पर्यायी व्यवस्था जर करून ठेवली तर काही घटना चुकीच्या घडणार असतील तर त्या घडणार नाही आणि आपल्याला वेळी सावध होऊन त्या जबाबदारी किंवा त्या घटना सुधारून नेता येतील. त्या घटनांमुळे आपल्याला महत्वाचे मोठे निर्णय अचानक अशा गोष्टींमुळे घ्यावे लागू शकतात. अशा घटनांमुळे तर त्या घटना घडल्या तर काय करावं हा सुद्धा आपल्याला विचार करून पर्यायी व्यवस्था ठेवणं खूप गरजेचं आहे. या दृष्टीने या सप्ताहात आपण कामे करायची आहेत, नियोजन करायचं आहे. हेच आपल्यासाठी ह्या सप्ताहामध्ये हिताचे ठरेल. संकटात मित्रमैत्रिणींची उत्तम साथ आपल्याला लाभेल. आपले मित्रमैत्रीण त्यावेळी येऊन आपल्याला मदत करतील यात काही शंका नाही आणि त्यांच्याच मैत्रीमुळे किंवा त्यांच्याच मदतीमुळे आपले संकट दूर होईल, नुकसान टळेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 21. शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदुरी कलर म्हणजे भगवा या पद्धतीचा रंग असणार आहे. आपण याचा वापर करून घ्या. या सप्ताहात उपाययोजना सेम गुढीपाडव्याच्या दिवशी जे करायला सांगितलं तेच जर आपण केलेलं नसेल तर रामनवमीपर्यंत नक्की करा. या सप्ताह आपल्यासाठी चांगला असेल. ज्याप्रमाणे त्या देवदर्शन सांगितले ते सुद्धा आपण करायला हरकत नाही.
कन्या राशी, या सप्ताहात आपल्या आयुष्यातील काही निराशाजनक घटना घडू शकतात. आपल्या आयुष्यामध्ये काही निराशाजनक घटना घडू शकतात. अशा वेळी मानसिक संतुलन डळमळू न देता आपण धैर्याने त्या परिस्थितीला सामोरे जाणे खूप गरजेचे आहे आणि सामोरे जाऊनच आपल्याला परिस्थिती हाताळावी लागू शकते किंवा हाताळावी लागेल. एका निराशाजनक भावनेमुळे आपल्याला निराशा येऊ शकते आणि त्यामुळे घडलेल्या घटनातून नकारात्मक विचार आपल्याला सतत सतावत राहतील आणि नकारात्मक विचार सतत येत राहतील. अशा नकारात्मक विचार केल्यामुळे कदाचित चांगलं घडणारं सुद्धा नकारात्मक घडू शकतं. म्हणून आपण घडलेल्या गोष्टीतून सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्याने काही जे त्रास येते बघा, ज्या गोष्टी घडलेल्या त्या घडलेल्याच आहेत, त्या पुन्हा आपण काय सुधारू शकत नाही, पण घडल्या आहेत त्यावरनं काहीतरी सुधारणा आपण नक्की करू शकता. तर तो करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी प्रयत्न करावा. हेच या हिताचे आपल्याला या सप्ताहामध्ये ठरणार आहे. मित्रमंडळी बरोबर वेळ घालवाल सप्ताहाच्या शेवटी. त्यांच्याबरोबर थोडे बोलाल, चर्चा कराल, विचारांची देवाणघेवाण कराल. त्यामुळे आपल्याला कदाचित मार्ग सुद्धा मिळू शकतो. जर अडचणी आल्या असतील तर मित्रांकडे शेअर करा, त्यांच्याशी बोला, आपल्या अडचणी दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे 15 आणि 16. शुभ अंक असणारे 4 आणि रंग असणारे डार्क निळा याचा आपण वापर करून घ्या. या सप्ताहात आपल्याला उपाययोजना सेम तेच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला करायला सांगितलं ते जर केलं नसेल तर ते पुन्हा करा आणि त्या दिवशी देवाचं जे दर्शन घ्यायला सांगितलं तेच या सप्ताहात सुद्धा घ्या. आपल्या अडचणी दूर होतील. तुळ राशी, या सप्ताहात आपण करत असलेली कामे जबाबदारीने आणि लक्षपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. काम करता करता एखादं काम मोठं आपण हाती घेतलेलं आहे ते करता करता दुसराही एट ए टाइम दुसरं कामही करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा करीन असं तुम्हाला वाटत असेल तर थोडा आपल्याला या सप्ताहामध्ये त्या संबंधित गोष्टीतून त्रास होऊ शकतो. एखाद्या लहान अशा चुकीमुळे आपल्यावरती टीकाकारांचा बोल हल्ला होईल. बोलणं ऐकून घ्यावं लागेल. त्यामुळे विनाकारण त्यांचं बोललेलं म्हणजे आपली चूक नसताना सुद्धा विनाकारण त्यांचं ऐकावं लागू शकते. त्यामुळे पुन्हा आपल्याला थोडासा त्याचा त्रास होऊ शकतो. गुप्त शत्रू आपल्याकडून घडलेल्या एखाद्या चुकीचे बाबुलबुवा करतील. आपल्याकडनं जर एक लहानशी चूक घडलीच तर विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळेल आणि त्याचा मोठा बाबुलबुवा मोठं काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करतील, करू शकतात. मानहानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे करत असलेली कामं जबाबदारीने लक्षपूर्वक करा. हे मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. लहानशा चुकीमुळेच त्रास होणार आहे. अशा घडलेल्या घटनेतून मान सन्मान किंवा अपमान दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्यामुळे आपल्याला काही कामं करत असताना सावधानपूर्वक करायची आहे या सप्ताहामध्ये मानहानीचे प्रसंग टाळण्यासाठी. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे 17 आणि 19. शुभ अंक असणारे 9 आणि रंग असणारा लाल याचा आपण लाभ करून घ्या. या सप्ताहामध्ये मागच्या सप्ताहात जे मी गुढीपाडव्यानिमित्त पूर्ण वर्ष चांगलं जाण्यासाठी जे काही उपाययोजना सांगितली आहे, धान्य किंवा एखादं गोष्ट दान करण्यासाठी त्या देवळामध्ये विशेष तर त्या देवळात ते पुन्हा दिलं नसेल तर द्या. आणि पुन्हा म्हणजे करायचं काय तर दर्शन घ्यायचं. ज्या देवाचं आपल्याला दर्शन घ्यायला सांगितलेलं आहे ते आपण करायचं आहे. ते नक्की करा, आपल्याला लाभ होईल. वृश्चिक राशी, या सप्ताहात आपल्या आयुष्यात आश्चर्यजनक काही घटना घडतील. म्हणजे चांगल्याच घडणार आहे, पॉझिटिव्ह घडणार आहे. ज्याचा आपण विचारही केला नव्हता की ते होईल का पूर्ण काम किंवा ती व्यक्ती तसं करेल का, ती व्यक्ती असंही करू शकते का, तर अशा काही गोष्टी त्या तशा घडतील. आश्चर्यजनक घटना घडतील. आपण ज्या गोष्टींचा विचारही केला नव्हता अशा गोष्टी सकारात्मक रीतीने घडून येतील. आपल्याला या सप्ताहात आध्यात्मिक गोष्टीतून चांगली अनुभूती सुद्धा घडेल. जर एखाद्या आध्यात्मिक गोष्टीवर किंवा देवधर्मावर गुरुवरती आपल्याला विश्वास नव्हता आणि विश्वास ठेवत नव्हता, परंतु त्यांच्या बोलण्याने किंवा त्यांच्या काही केल्याने किंवा त्यांच्या आशीर्वादाने त्या गोष्टी चांगल्या घडतील, पॉझिटिव्ह घडतील, न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडतील. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक चांगली अनुभूती घडेल. याबद्दल आपली रुची आध्यात्मिक गोष्टीबद्दल, त्यामुळे आपली रुची सुद्धा वाढेल. धार्मिक कार्य आपल्या हातून घडेल. आपल्या मनाप्रमाणे एखादे उद्दिष्ट आपण जे साधले होते किंवा एखादे काम चांगले व्हावे, सफल व्हावे यासाठी जी आपली प्रयत्न चालू होती ती सुद्धा प्रयत्न पूर्ण होतील. घटना घडतील, कामात यश मिळेल आणि त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 19 आणि 20. शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या. गुढीपाडव्याच्या दिवशी जे काय मी तुम्हाला उपाययोजना करायला सांगितली तीच सेम आपण पुन्हा डबल केली तरी काही चुकणार नाही किंवा मोठं नुकसान होणार नाही आपलं. तर ती रामनवमीपर्यंत रामनवमीच्या दिवशी मुद्दाम करा आणि आपण देवाचे त्या सांगितल्याप्रमाणे दर्शन घ्या. आपल्याला लाभ होईल. आपला सप्ताह सुंदर जाईल. धनुराशी, या सप्ताहात कुटुंबातील एकता कायम राहावी यासाठी आपण जे जे काही प्रयत्न करत आहात किंवा करणार
त्यात आपल्याला यश नक्की मिळणार. म्हणजे कुटुंब एकत्र आणण्यासाठी जर आपला एखादा प्रयत्न सुरू असेल तर त्यात आपल्याला यश नक्की मिळेल. परंतु न घडलेल्या किंवा न केलेल्या गोष्टीची सुद्धा आपल्याला मानहानी भोगावी लागू शकते. हे गोष्ट एक चांगली करणार आहे कुटुंबासाठी, परंतु आपण काही केलेलंच नाही, काही बोललेलंच नाही, तसा कलंक सुद्धा कदाचित नाही. हे तू बोललंच होतं, तू बोलल्यामुळे असं झालं, किंवा तू केल्यामुळे असं झालं, की तू सांगितल्यामुळे असं झालं, अशा काहीतरी गोष्टी घडून त्याच्यातून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे पुन्हा आपलं मन विचलित होऊ शकतं, नैराश्य भावना उत्पन्न निर्माण होऊ शकतात. अशा वेळी काय करायचं, आपण आपलं प्रामाणिक काम करत आहात ना, मग घाबरू नका. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. जे टीका करतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपली कामे आपण विश्वासपूर्वक पूर्ण करा. यश नक्की मिळेल. आपल्याला आलेल्या अडचणी जोडीदाराच्या सहाय्याने दूर होतील आणि कामे पूर्ण होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 4 आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या. या सप्ताहात आपल्याला उपाययोजना सेम तेच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला करायला सांगितलं, ते जर केलं नसेल तर ते पुन्हा करा. आणि त्या दिवशी देवाचं जे दर्शन घ्यायला सांगितलं तेच या सप्ताहात सुद्धा घ्या. आपल्या अडचणी दूर होतील. मकर राशी, या सप्ताहात व्यावसायिकांना व्यवसायासंबंधित काही थोड्या अडचणी येऊ शकतात. तर काय होणार आहे, जर समजा व्यवसायात आपला एखादा भागीदार असेल तर त्या भागीदाराच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा भागीदाराच्या पासून काहीतरी आपल्याला नुकसान होऊ शकते, मतभेद वाढू शकतात. एखाद्या लहानशा चुकीमुळे आर्थिक नियोजन सुद्धा आपले कदाचित या सप्ताहात बिघडू शकते आणि मोठे नुकसान सुद्धा कदाचित होऊ शकते. परंतु आलेली परिस्थिती दूर होणार आहे याबद्दलही चिंता नसावी. जे काही संकट येईल त्याच्यासाठी आपण सामोरे राहा, टेन्शन घेऊ नका. निश्चितच त्याच्यावरती आपल्याला मात करता येईल किंवा त्याच्यावरती संकट सुटतील. मित्रांच्या साह्याने सुटेल, मित्रपरिवाराच्या साह्याने ते आलेले संकट सुद्धा दूर होईल. परंतु निराशाजनक भावनामुळे आपले संयम बिघडू शकते. म्हणजे काय होणार आहे, कसं होईल, कसं होणार, काय होणार याबद्दल आपण चिंता करत राहाल आणि अशा चिंतेत पुन्हा एकदा काहीतरी गोष्टी घडून घेऊन पुन्हा तो त्रास वाढू शकतो. त्यामुळे चिंता अजिबात करू नका. आपले सर्व गोष्टी चांगल्या होतील. परंतु व्यवसायासंबंधितच जर काही गोष्टी अडचणीदायक असतील तर त्या संबंधित व्यक्ती किंवा ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच आपण निर्णय घ्या. आपल्याला त्याच्यात त्यांचा मार्गदर्शनाचा चांगला उपयोग होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 15 आणि 21, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या शेंदुरी याचा आपण लाभ करून घ्या. गुढीपाडव्यानिमित्त ज्या काही मागच्या सप्ताहात मी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याच उपाययोजना आपण जर पुन्हा केल्या तरी काही बिघडणार नाही. कारण शनी महाराजांची साडेसाती आहे ती दूर होण्याकरिता आपण रामनवमीच्या दिवशी श्री रामनामाचा जप करा. रामनामाचा जप केल्याने मारुती प्रसन्न होतात आणि मारुती प्रसन्न झाले की शनिदेवाची कृपा लाभते आणि त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर होतात. तर रामनवमीच्या दिवशी आपण जप विशेष करा आणि सांगितल्याप्रमाणे पुन्हा जर ते काय दान सांगितलंय धान्याचं तर केलं तर अतिउत्तम. मी ते का पुन्हा सांगत नाही आता, तर तो मागचा एपिसोड जर आपण पाहिला नसेल तर तो पुन्हा पाहावा यासाठी सांगतो, कारण त्यात खूप चांगल्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. कुंभ राशी, या सप्ताहात नोकरीसोबत एखादा व्यवसाय करण्याची संधी आपल्याला येऊ शकते. ऑफर तशी येऊ शकते किंवा आपल्याला आपल्या असलेल्या धंद्याबरोबर जर वेगळा जोडधंदा करायचा असेल त्यात सुद्धा आपल्याला चांगली मदत मिळू शकते किंवा चांगल्या संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. अशा गोष्टीत गुंतवणूक करू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु घेतलेले कर्ज, आधी जर एखादे घेतलेले कर्ज आहे तर लवकर फेडण्याचा आपण विशेष प्रयत्न करा. गुंतवणूक वाढवावीच लागणार, त्याबद्दल प्रश्न आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी जर आपण जर कर्ज घेतलं असेल तरी सुद्धा थोडे कर्ज फेडण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करा आणि नवीन गुंतवणूक सुद्धा आपण करू शकतात. परंतु घेतलेले कर्ज लवकर फेडा. आर्थिक गोष्टीतून थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. जुनी मालमत्ता खरेदी किंवा विक्री याच्यातून आपल्याला लाभ होईल. म्हणजे आर्थिक अडचणी सुद्धा जर झाल्या तरी पुढे जाऊन घेऊन ज्या विक्रीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत त्याच्यातून आपल्याला मनाप्रमाणे व्यवहार पूर्ण होतील. त्याच्यात कदाचित आपल्याला लाभ होईल आणि त्याच्यातून पुन्हा जे काय आर्थिक अडचण निर्माण झाली होती किंवा आहे ती दूर होण्यास मदत होईल. प्रयत्न करायला हरकत नाही. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ अंक असणारे 15 आणि 17, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या. त्याचप्रमाणे मागच्या सप्ताहामध्ये गुढीपाडव्यानिमित्त जे काय उपाययोजना सांगितली तीच करता आली पुन्हा तर अतिउत्तम. जर ती केली नसेल तर तो करण्याचा प्रयत्न करा. रामनवमीच्या दिवशी रामनामाचा जप करा. त्यामुळे रामनामाच्या जपामुळे मारुती प्रसन्न होते आणि मारुती प्रसन्न झाल्यामुळे आपली शनी पीडा कमी होईल. तर तो करण्याचा प्रयत्न करा. रामनवमीच्या निदान कमीत कमी जमेल तितकं तरी 1300 तरी श्रीराम जयराम जय जयराम हा जप करा. याचा आपल्याला लाभ होईल. मीन राशी, या सप्ताहात कामाचा बोजा आपला वाढणार आहे, वाढेल.
त्यामुळे थोडीशी शारीरिक दगदग थकवा सुद्धा आपल्याला होईल. ऐनवेळी सहकर्मींची आपल्याला साथ मिळणार नाही. ज्यांच्या भरोशावर आपण काम करत होता, ज्याच्या मदतीने आपण काम करत होता, त्यांची आपल्याला साथ न मिळाल्यामुळे कामाचा दबाव कदाचित दगदग वाढू शकते. आणि असा थकवा आल्यामुळे कदाचित आपल्याला त्याचा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो. आपल्याला एखाद्या टार्गेट किंवा एखाद्या गोष्टीची घेतलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला 100% वेळ देणं खूप गरजेचं आहे. अर्धवट करून काही उपयोग होणार नाही. अर्धवट केलेल्या कामातून नुकसान होईल. काम करणारच असाल ते पूर्ण चोख तडीच जाईपर्यंत काम करायचं, अन्यथा एखाद्या कामात हात घालायला जाऊच नका जर आपल्याला कॉन्फिडन्स नसेल तर. पण असेल तर काम पूर्ण करा. 100% आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. नवीन घर अथवा वाहन खरेदीचा जर आपली इच्छा असेल तर या सप्ताहात ती पूर्ण होऊ शकते. त्या संबंधित येणाऱ्या कदाचित आधीच्या अडचणी होत्या त्या सुद्धा या सप्ताहामध्ये दूर होऊ शकतात, दूर होतील. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हरकत नाही. अडचणी दूर होतील. प्रिय व्यक्तींसाठी वेळ द्या, त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा. त्यामुळे आलेली अडचण किंवा दडपण किंवा एखादं टेन्शन कमी होईल. कोणाबरोबर जर ज्यांना आपण मानता, जे आपल्यासाठी नुसतं प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीच असतं असं नाही, तर ज्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आदर आहे, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला क्रश आहे, प्रेम वाटतंय, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. त्यांच्याकडे बोलणं करा, म्हणजे बोलचाल करा, आपल्या अडचणी शेअर करा. त्याच्यामुळे आपल्या अडचणी दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 16 आणि 20, शुभ अंक असणाऱ्या 9 आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घ्या. मागच्या सप्ताहात गुढीपाडव्यानिमित्त जे मी सांगितलंय ते जर केलं नसेल तर पुन्हा ते करा. केलं असेल तरी पुन्हा केलं तरी चालेल. श्री रामनामाचा जप आणि श्री गुरुदेव दत्त जप आपण रामनवमीच्या दिवशी करा. नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील. हा सप्ताह आपल्यासाठी विशेष रूपे चांगला जाईल. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आपण सांगत असलेला कमेंट मी ऐकत आहे. आम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड करण्याआधी आम्ही म्हणजे आमच्याकडे मोठे काही कॅमेरे नाहीत, मोबाईलवरतीच आम्ही शूटिंग करतो. साधारणच आमची एडिटिंग असते, त्यामुळे कदाचित 19-20 होऊ शकतं. खूप लोकांची कंप्लेंट आहे की बॅकग्राऊंड आवाज कशाला लागतो, तर ह्याचं कोडं तुम्हाला काही कोणाला सुटलेलं नाही. पण जे वेळी ते ऐकत असताना वातावरण निर्मिती व्हावी यासाठीच बॅकग्राऊंड म्युझिक असते असं मला तरी वाटतं. जे धार्मिक वातावरण राहावं किंवा आपल्याला त्या प्रकारचा एक माहोल तयार व्हावा ऐकण्यासाठी. आता पिक्चरमध्ये कशाला बॅकग्राऊंड म्युझिक असतात, पार्श्वसंगीत का असतात, हे त्यांचं जर त्याचं कोडं तुम्हाला मिळालं असेल तर मलाही सांगा, म्हणजे मलाही कळेल. काही लोकांना अशी कोडी पडली असं सांगितलंय, कमेंट्समध्ये आहे एका व्यक्तीच्या. तर तुम्ही तेही विचारा, त्याही प्रश्न सुटलं की हाही प्रश्न सुटेल. कारण मुद्दाम काही करत नाही. एखादी चांगली गोष्ट, कारण लोकांना सवय झालेली आहे चांगली गोष्ट ऐकावी असं लोकांना वाटतं. म्हणजे चांगलं सांगत असताना एक साधारण पार्श्वसंगीत एखादं असेल पाठच्या बाजून, जर धार्मिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी जर बॅकग्राऊंड म्युझिक घातलेली आहे, त्याचा आवाज कदाचित जास्त होत असेल. मी मान्य करतो, नाही म्हणत नाही. आम्ही काय त्याच्यात तज्ज्ञ लोक नाहीयेत. आम्हाला जे काय कळतंय, आम्हाला जे काय सांगायचं लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचावं हाच आमचा शुद्ध हेतू आहे. तुम्हाला काही त्रास देण्याचा नाहीये. तुम्ही पण आम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा. आपण दिलेली कमेंट मी नक्की वाचलेली आहे, त्यावरती मी काहीतरी प्रयत्न करायचा, म्हणजे सुधारणा करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू किंवा करूच. चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.